मामाच्या गावी आल्यापासून बबडीनं नुसता घरात धुमाकूळ घातलाय। नमस्कार, मी तेजा आणि गावाकडे आले तर गावाकडच्या स्टाईलचं जेवण बनवणं तर बनतं ना बॉस। तर मी आज बनवली आहे तव्यातली गवारी, जी मला खूप आवडते आणि बबडीने पण ती एकदम आवडीने खाल्ली। बबडीला इथलं मोकळं वातावरण पण फार आवडले, कारण घरासमोर सगळी झाडेच आहेत। मी मस्तपैकी एक कैरी तोडली आणि भेळ बनवायचा प्लॅन केला। कांदा, टोमॅटो आणि कैरीचे बारीक तुकडे मिक्स करून मस्त अशी भेळ बनवली। इकडे बबडीची लुडबुड तर सुरूच होती। त्यानंतर घरी सगळ्यांना भेळ सर्व केली आणि मीन बबडीने एक कोपरा पकडून खायला सुरुवात केली। हे बघा, आमच्या शेतात केवढूसं कलिंगड मिळाले। खाऊन पिऊन झाल्यानंतर मी आणि भैया गेलो आमच्या घाटात माझा व्हिडिओ अपलोड करायला, कारण आमच्या गावात अजून 5G इंटरनेट आलेलं नाही आणि मला मोठ्या ब्लॉगसाठी अनलिमिटेड नेटची गरज पडते, जे फक्त आमच्या घाटातच येतं। आणि 18 मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करायला मला जवळपास 2 तास गेले। त्यानंतर घरी आल्यानंतर बबडीची थोडी मस्ती केली। बबडी तर दिवसेंदिवस खूपच मस्ती करत चालली आहे राव। हे बघा, फ्रीजचं कवर पण फाडलं। तुमच्यात असं कोण कार्टून आहे का? कमेंट करा। आणि याचा संपूर्ण ब्लॉग बघायचा असेल तर तो आपल्या यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहे, तो पण जाऊन तुम्ही नक्की बघा।